नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके क्वेश्चन अँड आन्सर। आजचा टॉपिक आहे 13 मार्च 2025 चालू घडामोडी डेली करंट अफेअर्स जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आणि उत्तर। प्रश्न पहिला आहे आपला, QS क्रमवारीतील जगातील टॉप 50 मध्ये भारताचा किती शिक्षण संस्थेचा समावेश आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 9 शिक्षण संस्थेचा समावेश आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, कोणत्या देशाच्या खेळाडू मोहम्मदुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, बांगलादेशातील खेळाडूने। प्रश्न तिसरा आहे, इटलीमध्ये होत असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत किती भारतीय खेळाडूंचे पदक सहभागी झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 49 पदक सहभागी झालेले आहेत। प्रश्न पुढचा आहे नंबर 4, मोहम्मदुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 4 नंबरचा फलंदाज ठरलेला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, कोणत्या देशात विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, इटली या देशात होत आहे। प्रश्न पुढचा आहे नंबर 6, ICC एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 5 मध्ये किती जणांनी स्थान पटकावले आहे? तर ऑप्शन बी, 3 जणांनी स्थान पटकावले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, ICC अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानी कायम आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, अझमतुल्ला ओमरझई। प्रश्न 8 आहे, फेब्रुवारी महिन्यातील ICCचा सर्वोत्तम खेळाडूंचा पुरस्कार कोणी पटकावला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, शुभमन गिलने। प्रश्न 9 आहे, नवीन QS विशिष्ट क्रमवारीत नवीन प्रवेशांच्या संख्येनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 5व्या क्रमांकावर आहे। प्रश्न 10 आहे, QS रँकिंगमध्ये IIT दिल्लीने कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 26वे स्थान पटकावले आहे। प्रश्न 11 आहे, भारत आणि मॉरिशसमध्ये विविध किती करारावर सध्या सह्या करण्यात आल्या आहे? तर याचं ऑप्शन आहे सी, 8 करारावर सह्या करण्यात आलेल्या आहे। प्रश्न नंबर 12 आहे, भारताचा विकास दर आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज मूडीजने वर्तवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 6.5% वर्तवला गेला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशाची सुरक्षा व विकासासाठी भारताचा नवा दृष्टिकोन महासागरची घोषणा कोणत्या देशातून केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, मॉरिशस या देशातून केली आहे। प्रश्न नंबर 14 आहे, आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, जॉर्डन येथे होणार आहे। प्रश्न 15 आहे, कोणत्या कालावधीत जॉर्डनमधील अम्मान येथे आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित केली जाणार आहे? तर याचं बरोबर आहे ऑप्शन ए, 15 ते 20 मार्च या कालावधीमध्ये केली जाणार आहे। प्रश्न नंबर 16 आहे, कितवा खंजर सैन्य अभ्यास 2025 आयोजित करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 12। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, 12वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे किर्गिस्तान। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मॅक्स हेनरीला मिळालेला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, सायना नेहवाल कोणत्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नारिका कंपनीची बनली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरी करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 10 मार्च रोजी साजरी करण्यात आला आहे। प्रश्न नंबर 21 आहे, IIT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए,
यमुना सुमन चक्रवर्ती. प्रश्न पुढचा आहे नंबर 22. कोणत्या IITचे प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, IIT खरगपूर. प्रश्न पुढचा आहे नंबर 23. दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेनाने कोणत्या नदीच्या किनारी जैवविविधता पार्कचे उद्घाटन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, यमुना नदी. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. कोणाच्या हस्ते यमुना नदीच्या किनारी जैवविविधता पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, VK सक्सेना. प्रश्न पुढचा आहे नंबर 25. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 21वा पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, इथेच थांबूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि येणारे पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.